Hello, hello. This is the My Artifact episode number 1040 1040. आजची तारीख आहे 14 जानेवारी 2017. वाजले करीब रात्रीचे 10:30 10:15 झाले. सॉरी 10:15. आज कोणकोणत्या गोष्टी झाल्या आहे या. फर्स्ट ऑफ ऑल, काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. अँड वाय इज दॅट? आय डोंट नो. म्हणजे फ्रेशर्स, दॅट्स अ रिअली बिग रिझन. फ्रेशर्स नावाची एक मराठी सिरियल आहे जे झी युवावर लागते. ॲक्च्युली मला याच्या अगोदर कधी माहीत नव्हतं आणि मी कधी टी व्ही शोवर हा शो कधी बघितला पण नाही. आणि कसं आहे की मला नाही का माझ्या लाईफमध्ये काही फंडे आहे जे मला भेटले नाही. म्हणजे कसं आहे की ज्या गोष्टी आपल्याला भेटत नाही ना त्या गोष्टीची व्हॅल्यू आपल्यामध्ये खूप जास्त असते. जस्ट लाईक आता सिम्पल्स उदाहरण घे ना, की आता आपण एक टीनेजर्स आहे. टीनेजर्स आहे. पैसा, आपल्याला कसा पैसा खूप जास्त इम्पॉर्टंट वाटतो. व्हाय? कारण आपल्यापाशी त्या गोष्टी कमी आहे ना, पैशाची कमतरता आहे. त्यामुळे आपल्याला पैशाची व्हॅल्यू खूप जास्त वाटते. आपल्याला वाटते की आपला जॉब असावा, म्हणजे इनफॅक्ट पैसा असावा ना. कारण पैसा एक असा मॅटर करते. म्हणजे पैसा असा आहे की आपल्यापाशी आहे नाही तो, त्यामुळे नाही का त्याची व्हॅल्यू आपल्यामध्ये खूप असते. ही एक प्रॅक्टिकल थिंग आहे. म्हणजे जी गोष्ट आपल्यापाशी नसते ना त्याचा इम्पॉर्टन्स आपल्यासाठी खूप जास्त असतो. ती कोणती गोष्ट? पैसा पैसा सगळ्यांसाठी असते म्हणा, बट अशा काही सम अदर फॅक्ट्स आहे जे पण इम्पॉर्टन्स ठरते, जे कधी भेटत नाही. जस्ट लाईक माझ्यासाठी की आता मी माझं उदाहरण घेतो. माझ्या लाईफमध्ये नाही का, हां पैसा इम्पॉर्टन्स आहे या, बट मला माहीत आहे का तो समोर जाऊन मी कमवणार आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि तो मला भेटणारच आहे या. सो पैसा इज जस्ट लाईक आहे या, बट नॉट रिली दिस. अजून एक गोष्ट आहे जी मला कधी भेटली नाही आणि त्याची इम्पॉर्टन्स मला खूप जास्त आहे. ती आहे कॉलेज आणि कॉलेज लाईफ. मला कधी कॉलेज लाईफ भेटलं नाही आणि समोर जाऊन पण सुद्धा इवन इफ आय गेट अचीव अ डेस्टिनी, मला कॉलेज कधीच भेटणार नाही. नेवर एव्हर एव्हर. सो त्यामुळे नाही का माझ्यामध्ये नाही का कॉलेजबद्दलची भावना खूप जास्त आहे या. म्हणजे जस्ट लाईक ते कॉलेजमध्ये जाणं, मुलींना टापणं, क्लास वेळेवर जाणं, कॉलेज बंक करणं, मित्रांसोबत हँगआउट करणं, असाइनमेंटच्या नावाने चांभार चौकाशा टाईमपास करणं, कॅन्टीनमध्ये मजा करणं, इट जस्ट लाईक नाही माझ्यासाठी हे स्वप्नच होतं. म्हणजे कसं, जेव्हा मी 10वीमध्ये गेलो, म्हणजे 10वी नंतर मी विचार केला होता की म्हणजे जेव्हा मी 10वीमध्ये होतो ना तर मी पढाई करत होतो. SSC एक्झाम्स. सो एव्हरी वन पॅरेंट्स हॅव टू बी की भाऊ तू पढाई कर, खूप जास्त पर्सेंटेज घ्यायचे आहे. सो पढाई कर. सो पढाईच्या व्यतिरिक्त समोर पुस्तक राहील, त्याच्या व्यतिरिक्त नाही का मी हाच विचार करत होतो की माझी कॉलेज लाईफ कशी राहणार. घ्या म्हणजे कॉलेज लाईफमध्ये ते फेस्टिवल होणार, मग वगैरे वगैरे, ऑल दिस काइंड ऑफ थिंग्स गन हॅपन अँड आय एम गन रिअली एन्जॉईंग दिस स्टफ. सो अशाप्रमाणे विचार करत होतो मी. सो 10वी नंतर मग तच झालं 2 वर्ष, 11वी आणि 12वी. ह्या म्हणजे माझ्या लाईफमध्ये 2 वर्ष आहे त्याला ॲक्च्युली कॉलेज लाईफ आहे असं म्हणू शकतो. बट ते पण इतकं प्रॉपरली एन्जॉय करता आलं नाही. हां, मी त्याचा पुरेपूर आस्वाद घेतला म्हणा, ज्या पद्धतीने घ्यायचं त्या पद्धतीने. बट ॲक्च्युली कॉलेज असते काय या, ॲक्च्युली कॉलेज असते ग्रॅज्युएशनचं या. म्हणजे ज्या कॉलेजमधून आपण ग्रॅज्युएट होतो ना त्याला कॉलेज म्हणते. 11वी 12वी कॉलेज नसते या. इट जस्ट लाईक एक एज्युकेशनचा पार्ट आहे. तरीही त्याला असं कॉलेजमध्ये एन्व्हलप करले जाते का आहे बा एक प्रकारे टेस्ट घेऊन जा.
तर मी 11वी आणि 12वी हे 2च वर्ष ॲज अ कॉलेजची टेस्ट आहे म्हणून, म्हणजे कॉलेजची टेस्ट घेऊन घ्या बा तुम्ही. म्हणजे कॉलेजची टेस्ट म्हणजे एक सॅम्पल आहे तुमच्यासाठी, त्याची एन्जॉय करून घ्या. सो मी ते 2च वर्ष एन्जॉय केलं. खूप सारी मुलं असतात जे नाही का मग 12वी नंतर मग ग्रॅज्युएशनकडे वळतात, मग ते कॉलेजमध्ये जातात ना, 4 वर्षाचं ते कॉलेज आणि त्याच्यामध्ये असते कॉलेज लाईफ. ते मी कधीही एन्जॉय नाही केलं. सो त्याचा मला नाही का खूप जास्त वाईट वाटतं राव. आणि त्याची इम्पॉर्टन्स माझ्यामध्ये खूप जास्त आहे. म्हणजे ते कॉलेजला जाणं वगैरे वगैरे, म्हणजे जे लोक कॉलेजमध्ये जाऊन करतात ना, म्हणजे क्लासेस करणं, क्लासेस बंक करणं, मित्रांसोबत हँगआउट करणं, प्रोजेक्टच्या नावाने काही पगलेपणा करणं, इट्स जस्ट लाईक दॅट. म्हणजे त्यावेळेस काय असतो, तो एक जोश असतो. म्हणजे त्यावेळेस नाही का आपल्यापाशी थोडा बहुत पैसा येतो, थोडा बहुत म्हणजे लिटिल बिट. म्हणजे आई वडील कसं या उद्देशाने देतात की पोरगा मोठा झाला त्याच्यापाशी काहीतरी 4-5 रुपये 10 रुपये असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कॉलेजमध्ये येते आपल्यापाशी गाडी, सर्वात मेन फॅक्ट. आणि ह्या गाडीनुसार आपण नाही का कुठेही जाऊ शकतो आपल्या मित्रासोबत. पेट्रोल शेअर करायचं, अबे यार बेकार ना, तू 10 रुपये टाक, तू 10 रुपये टाक, तू 10 रुपये टाक, 50 रुपये आले पेट्रोल टाकू, अरे डूड चाललं भाऊ, आपण बोरगाववरून येऊ 5-10 किलोमीटर का होते, चलो. मग मध्येच पेट्रोल खतम झालं, अरे यार, मग आता का धकलत आला याच्यामध्ये पण एक इव्हेंट क्रिएट होतो. आणि ते कॉलेजचा ड्रेस घालूनच याला म्हणते एक कॉलेज लाईफ, जे की बहुत बहुत युनिक आहे, बहुत ग्रेट आहे, बहुत ऑसम आहे. आणि आय जस्ट रिअली लव्ह दिस थिंग. कारण ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या नाही त्याची इम्पॉर्टन्स खूप जास्त असते. आणि कॉलेज लाईफ हे माझ्यासाठी खूपच जास्त इम्पॉर्टन्स आहे. येस. सो जरी मला ते ॲक्च्युली रिअलाईज झालं नाही किंवा मी ॲक्च्युली ते एन्जॉय केलं नाही, बट ते मी कसं हे करू शकतो, म्हणजे एका फिल्मद्वारे किंवा एखाद्या TV शोद्वारे मी स्वतःला त्याप्रमाणे एंटरटेन करू शकतो की त्या शोमध्ये किंवा त्या फिल्ममध्ये जे कॅरेक्टर ते एन्जॉय करत आहे कॉलेज लाईफ, बस त्यांना एन्जॉय करून बघताना आपण पण असं एन्जॉय करायचं बस. आणि याच्यावरच ही सिरियल आहे फ्रेशर्स, एक मराठी सिरीज आहे जे बहुतच मस्त आहे. म्हणजे याच्यामध्ये कॉलेज लाईफचे प्रत्येक छोटे छोटे पार्ट्स याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, जे एक ब्युटी आहे कॉलेजची. आणि तेच जे मेकर्स आहे यांच्या मनात जे होतं ते यांनी दाखवलं आहे. आणि माझ्यासारख्या लोकांना हे खूप जास्त आवडते. मला तर बहुत जास्त आवडते फ्रेश म्हणजे कॉलेज लाईफ वगैरे. तर काल 35 एपिसोड का नाही केला, काल याचंच रिझन होतं फ्रेशर्सचं. ॲक्च्युली काय आलं की माझ्यापाशी होता खूप सारा डेटा. म्हणजे हार्डली मी काल म्हणजे करीब 200 MB वापरलं असेल, 200-300 MB. माझ्यापाशी रेस्ट ऑफ दी 700-800 MB होतं. जिओमध्ये पण काहीतरी 700-800 MB होतं. वडिलांच्या फोनमध्ये पण ते 700-800 MB होताच. म्हणजे करीब माझ्यापाशी 2-1.5 GBचा डेटा होता, जो अजूनपर्यंत डाउनलोड केला नाही, आणि तो हाय स्पीडवाला होता. आणि माझ्यापाशी होते 3 घंटे, 3 नाही 4 घंटे, 9, 10, 11, 12. सो इट जस्ट लाईक 3 घंटे होतं. सो 3 घंट्यात मला हे सगळा MB डेटा खतम करायचा होता. तर मी विचार केला की आपण फ्रेशर्स डाउनलोड करायचं. तर मग ते मोठी मगजमारी करायला लागली राव. ते आहे क्रोम टाकावं लागलं, देन IDM टाकावं लागलं, मग त्याचं एक्सटेन्शन ऑन करावं लागलं. मग एक्सटेन्शन ऑन केल्यानंतर ते तरी पण ते येत नव्हतं. आलं तर ते ओझीवर ॲपवर येऊन आलं, ते यूट्यूबवर सुरू होतं, बट इकडे सुरू नव्हतं. इट जस्ट लाईक प्रिटी हेडेक मॅन. काफी म्हणजे असं इतकं जास्त असं वाटलं का डूड हो का जाऊ दे आपण ऑनलाईनच बघू. तर मग मी लावलं ऑनलाईन. आणि रात्री 2:30 वाजेपर्यंत रे साला पाहत बसलो. 2:30 वाजेपर्यंत. इट जस्ट लाईक
त्या कॉलेजमध्ये इतका रमून गेलो ना की मला असं वाटलं की ते HK कॉलेज बिलकुल माझंच कॉलेज आहे या. आणि त्याच्यामध्ये जो नीरव देसाई तो मीच आहे. सो नीरव देसाई इज काइंड ऑफ लाईक माय कॅरेक्टर प्रमाणे रिप्रेझेंट करून राहिलो आहे. जस्ट फील्स लाईक दॅट दिस कॅरेक्टर इज लाईक मी असं प्रमाणे. बहुत 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 मजा आहे जरा असं असं वगैरे काही आहे. तुला असं वाईट वाटतं का तुला कधी कॉलेजला भेटलं नाही म्हणून? नाही म्हणजे कसं आहे की कोणती गोष्ट आपल्याला जेव्हा भेटते ना तेव्हा ते पानचटपणा वाटते. थोडंसं दूर राहिलं ना तर त्याची जे इंटेन्सिटी आहे ना ती तेवढीच स्ट्रॉंग असते. बट यापासून थोडंसं दूर राहावं लागते. आता मी या थोडं एक्झाम्पलनुसार सांगण्याचा प्रयत्न करतो. मानो की तुमची एक गर्लफ्रेंड आहे. आता तुमची एक गर्लफ्रेंड आहे जे तुम्ही खूप कठीण परिश्रमाने तुम्ही तिला पटवली आणि ती पण तुम्हाला पटली. आणि मग काय, मग तुमचं बोलणं सुरू झालं. 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष खूपच मस्त गेले या. मग त्याच्यानंतर काय झालं की कॉन्टॅक्ट खूप जास्त वाढू लागला. आणि कसं आहे ती समोरासमोरच होती. असं काही खूप दूरचं रिलेशन म्हणजे असं डिस्टन्स रिलेशनशिप नव्हता. म्हणजे रोज भेटायचं, रोज कॉलेजमध्ये भेटायचं वगैरे वगैरे. इट जस्ट लाईक दॅट. फील्स गुड. थोडं चांगलं वाटलं. 1 दिवस, 1 हप्ता, 1 महिना वगैरे. देन सर्टन लिमिट नंतर नाही का थोडंसं पानचटपणा वाटायला लागते. म्हणजे काय ते रोज रोज सकाळी उठून गुड मॉर्निंग मारणं आणि मग तिच्याकडे बघून स्माईल करणं रोजच रोजच. इट जस्ट लाईक रिली पानचटपणा डूड. बट आपण एलॉबरेट करत नाही कारण असं आपल्याला वाटते का दुसऱ्यांना असं वाटत नाही बा. दुसऱ्यांना असं वाटते का जेन्युअन आहे. सो मग हळूहळू नाही का ते दिसायला लागते तो पानचटनेसपणा. म्हणजे कसं की अचानकपणे गुड मॉर्निंग नाही म्हणणं आणि मग हळूहळू मग ते डिसअपिअर होऊन जाते गुड मॉर्निंग म्हणणं. आणि मग ॲट सर्टन लेवलपर्यंत नाही का दोघांना पण इतकं पानचटनेस वाटते, दोघांना एकमेकांचं इतकं हे वाटते की यार म्हणजे प्रॉब्लेम तर काहीच नाही या. मी पानचट शब्द हाच याच याने उद्देशाने हे केलं आहे की दोघांमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज नाईस. कोण दोघांमध्ये राग नाही. बट ते रोज रोज बघितल्यानं नाही का एक प्रकारे पानचटपणा वाटते या. म्हणजे कसं रोज आपण वांग्याची भाजी खाल्ली जस्ट लाईक याक बकवास वाटते. अशाच प्रमाणे असं काहीतरी फिलिंग असते आपण जेवणासोबत पण आणि रिअल लिव्हिंग थिंगसोबत सुद्धा पण या. आणि मग त्याची हळूहळू व्हॅल्यू नाही का पानसटपणा म्हणजे हळूहळू त्याची व्हॅल्यू कमी होऊन जाते. जस्ट लाईक रिअली चिल्लर. हां, रोजच तर भेटते राव, काय बोलून घेईन उद्या त्यात काय. आणि आता मी दुसरं एक्झाम्पल सांगतो. दुसरं एक्झाम्पल आहे, एक मुलगी आहे, तू तिला पटवला आणि ती पटली पण. बट काय आहे की थोडंसं प्रॉब्लेम होता आणि तिला थोडं दूर जावं लागलं. तू नागपूरमध्ये आहे, ती पुण्यामध्ये आहे. डिस्टन्स आला. ओके, डिस्टन्स आल्याच्यामुळे काय होते वे ऑफ कॉन्टॅक्ट कमी होऊन जातो. कमी म्हणजे एकदम कमी नाही, थोडासा राहतो. आता बाय स्मार्टफोन्स वगैरे आहे तर कॉल करेल, व्हॉट्सअप करेल किंवा ऑनलाईन चॅट किंवा व्हिडिओ कॉल पण करेल. पण एक सर्टन लेवलपर्यंत आपण व्हिडिओ चॅट काही कंटिन्यूअस 2-3 घंटा करत नाही. जसं लाईक प्रिटी ऑड. हां ठीक आहे, बोलायच्या वेळेस आपण 1-2 घंटाच बोलतो. टेक्स्ट करायच्या वेळेस लागेच तर 3-4 घंटे टेक्स्ट करत असतो. बट 24 घंट्यामध्ये 3 घंटे किंवा 1 घंटा किंवा 15 मिनिट कमी आहे ना. जरी आपण मॅक्सिमम टाईम घे 3 घंटा, ओके, आपण 3 घंटा त्या आपल्याला ज्या व्यक्तीवर तू लाईक करत आहे म्हणजे तुझी जी गर्लफ्रेंड आहे ती पुण्याला आहे आणि तू तिला स्पेंड करून राहिला 3 घंटे मॅक्सिमम. या काही करतो 3 घंटे तू चॅट कर, व्हिडिओ कॉल कर, वॉटेवर. 3 घंटे बहुत मॅक्सिमम आहे टू या. 3 घंटे तर बहुत जास्त झालं. 3 घंटे. मग 3 घंट्यानंतर रेस्ट ऑफ द टाईम आहे तो तुझा आहे. त्याच्यामध्ये ती इंटरफिअर नाही करू शकत. तिला इंटरफिअर करायचं असेल तर बाय फोनद्वारेच करत आहे.
ज्याला आपण इझिली हँडल करता येईल. का आपण आपला फोन आपल्या खिशातच असतो, असं काही दुसरीकडे तर नसतोच, राईट. सो इट जस्ट लाईक तिचा कॉल आला, हां चलो, हां हां कशी आहे, या काय, हां या एव्हरीथिंग इज फाईन, एव्हरीथिंग इज गुड. 10 मिनटात काम आटपलं, ठेवून दिला फोन, खात. तर याच्यामुळे काय असते की आताही दोघांमध्ये सेमच एक्झाम्पल आहे, म्हणजे पहिलेचा आणि दुसऱ्याचा. फक्त प्रॉब्लेम हे काय की याच्यामध्ये डिस्टन्स नव्हतं आणि याच्यावर डिस्टन्स रिलेशनशिप होतं. तर डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये काय असते की जे इंटेन्सिटी असते ना ती लागून राहते. या म्हणजे 24 घंट्यातून तिला 3 घंटे जरी का भेटत काय नाही, पण त्या 3 घंट्यामध्ये त्या व्यक्तीसोबत चॅट करण्यामध्ये किंवा बोलण्यामध्ये जी मजा येते ना, ती कंटिन्यू डोळ्यासमोर असणारी जी मुलगी बोलण्यातही तेवढी मजा नाही येत, जी मुलगी तुमच्या सोबत आहे, कंटिन्यू तुमच्या समोरच आहे, राईट. तर त्या 3 घंट्याची इंटेन्सिटी असते ना, ती दोघांमध्ये पण खूप जास्त असते. आणि हेच एक मेन उद्देश आहे की नाही का, जी गोष्ट आपल्याला आवडते ना त्या गोष्टीपासून थोडंसं दूर राहा. म्हणजे काय होते की त्या डिस्टन्सद्वारे नाही का तुमची इंटेन्सिटी वाढत जाते. आणि जेवढं जास्त डिस्टन्स तेवढी जास्त इंटेन्सिटी. बट याचा अर्थ नसा आहे का तुम्ही डायरेक्ट प्लॅनेट प्लुटोवर जाणार आणि तू अर्थवर येणार. इट जस्ट लाईक प्रिटी डूड, म्हणजे ते तर खूप दूरचं डिस्टन्स होऊन जाईल. म्हणजे जेव्हा हा बंदा कॉल करेल तेव्हा ही तर बुडी होऊन जाईन डूड. सो इट जस्ट लाईक दॅट की इतकं पण डिस्टन्स नाही, एक सर्टन डिस्टन्स. या आणि मीच हे अशा गोष्टी बरोबर प्रायोरिटीनुसार ठेवतो. म्हणजे कसं आहे की मी माझ्या लाईफला या एक्झाम्पल थ्रू कसं वापर करतो. जस्ट लाईक आता लव्ह रिलेशनशिप घे किंवा हे स्नेहा तांगडगेबद्दल माझी फिलिंग्स घे. तर याच्यामध्ये मी कसं होतो, खूप जास्त इंटेन्सिव्ह होतो. व्हाय? कारण ती दूर आहे माझ्यापेक्षा. या आणि वे ऑफ चॅटिंग आहे ते फक्त व्हॉट्सअपच आहे. या इनिशियली मी तिला खूप जास्त लाईक करतो, बट दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, कारण तो इट जस्ट लाईक एक प्रकारे फिजिकल होऊन जाते, म्हणजे स्वतः एक्सप्रेस करणं. आणि आता थोडंसं म्हणजे आता तर एकदम कम्प्लिटली डिसअपिअरच झाली आहे ती. म्हणजे ॲक्च्युली मीच डिसअपिअर करून टाकलं आहे सगळ्या गोष्टीमधून. मी तिला ब्लॉक करून टाकलं. आता मी रिझन नाही सांगायचं, बहुत मोठं रिझन आहे राव. तर मी ब्लॉक करून टाकलं आहे. तर यामुळे काय झालं आहे की अजून एक इंटेन्सिटी वाढली आहे का आफ्टर सम डे किंवा कधीतरी आमची भेट होईनच. या मला असं वाटते, ऑफकोर्स कधी ना कधी तर भेट होईनच, तेव्हा मी तिसोबत बोलेल वगैरे. आणि कॉलेज लाईफ पण अशीच आहे माझ्यासाठी. आता हे एक वेगळं रिझन आहे का मला कॉलेज लाईफ भेटलं नाही, बट असं नाही की मी कॉलेज लाईफपासून दूर जाणार जर मला भेटलं तर. बट कसं आहे की ते मला कधीच भेटणार नाही. या इवन इफ आय गेट टू मच मनी किंवा असं मला वाटलं की आपण आता ग्रॅज्युएशन करावं आफ्टर आय गेटिंग माय डेस्टिनी, तरी माझं पॉसिबल होणार नाही. कारण ते एक वेळ माझं स्वप्न राहीन आणि एक वेळ माझी एक प्रकारे एक अशी एक हॉबी राहीन. का हॉबी म्हणजे एक आकांक्षा किंवा आपल्याला भेटलं पाहिजे, जस्ट लाईक दॅट. तर अशा वेळेस मी माझ्या स्वप्नाला चॉईस करीन की मला एक फिल्म मेकर व्हायचं आहे, राईट. राईट. असंच असते राव, म्हणजे अशाच प्रमाणे वर्ल्ड वर्क करते असं मला वाटते. या ओके. हां, तर ते काल फ्रेशर्स डाउनलोड करत होतो आणि फ्रेशर्स बघण्यामध्ये मी काल केव्हा टाईम निघून गेला कळलंच नाही राव. या त्यामुळे काल आर्टिफॅक्ट एपिसोड झाला नाही. या काल दिवसभरात काय झालं, हो कालचं सॅटरडे, सो काल हां गाडी सर्व्हिसिंग करायची होती. सोनूची गाडी सर्व्हिसिंग केली, खेळायला गेलो. या वडापाव खायला गेलो ना. वडापाव शुक्रवारी खाल्ला, शनिवारी नाही. शनिवारी ना काहीच नाही, शनिवारी काहीच नाही. या सो दिस दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1040. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.